होता आणि सुरुवात मात्र वाईट न केली आहे. तुम्ही बघताय तर शुभमच्या माध्यमातून पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेला. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये एक धाव तर नक्की जोडली जाते आणि संघाचं खातं देखील उघडलं गेलेलं आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत, ज्यांच्यामध्ये अगदी चांगले पोटेन्शियल वाले खेळाडू असतील. येणारा पुढचा बॉल आहे, शुभम तयार झालाय. पुढचा बॉल घेऊन या बॉलला अगदी अलोंग द कार्पेट मिड विकेटला ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला जाऊन पोहोचेल. अतिशय या ठिकाणी बघा वेगानं एक सिंगल धाव कंप्लीट होताना आपण बघताय. अविनाशने मात्र आपलं स्वतःचं खातं देखील उघडलं. संघाचं खातं तर मागच्या बॉलवरतीच उघडलं होतं. पहिल्या षटक प्रोग्रेसला 3 ओव्हरची मॅच आपण घेतोय. 3-3 ओव्हरचे सामने आहेत. सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही जी स्पर्धा तुम्ही बघताय, एकंदरीत नव तरुण मित्रमंडळ दयाल काजरकोंड यांच्या माध्यमातून ही सन्मानाची स्पर्धा, म्हणजे याचाच अर्थ आपण सीझन 3 मध्ये येऊन पोहोचलेलो आहात. येणारा पुढचा बॉल असेल, या बॉलला ऑफला चांगला ड्राईव्ह केला अलोंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे आणि या विकेटवरती खेळणं खूप कठीण जाईल, कारण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर जी विकेट असेल थोडीशी स्लो बनले बॅटिंगसाठी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अगदी पोषक ठरू शकतं का, येणारी वेळ मात्र सांगून जाईल. संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पार्टिसिपेट होणार आहेत. त्यापैकी जर कोणता संघ इथे आलेला असेल तर त्या संघाला विनंती असेल आपल्या उपस्थितीची नोंद या ठिकाणी करून घ्यायची आहे. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपले कॅम्प
डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. राधाकृष्ण ए या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक. पहिल्या 6 बॉलमध्ये केवळ 9 धावा बनवलेल्या आहेत. एक विकेट देखील गेले आणि साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती. ब्लू स्टार फुलूस या संघाला आपण गेल्या परामध्ये देखील खेळताना पाहिलंय. या परामध्ये ते पहिल्यांदाच खेळतात, क्षमा असावी. या बॉलवरती मोठा प्रहार करायचा आहे. कॅच मिस झाली आहे आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. आलाय ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे. नक्कीच धन्यवाद. जर पाहायला गेलं तर एकंदरीत सर ब्लू स्टार 11 या संघाकडनं सातत्यानं आपण सुशांतला खेळताना पाहिलंय. जो सुशांत मात्र अनफिट आहे, परंतु तो खेळू शकत नाहीये या मॅच मध्ये. आणि चांगले परम मित्र देखील आहेत आमचे. ब्लू स्टार 11 फुरुस या संघाकडनं सातत्याने खेळताना आपण त्याला पाहिलं. अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु त्याच्यानंतरला बघा आज सुशांतची एकंदरीत बघा कमी वाचू द्यायची नाही. याच कारणास्तव षटक क्रमांक 2 मध्ये साईलला बॉलिंग दिली गेलेली आहे. बघा राऊंड द विकेट बॉलिंग करतील ते. अगदी अंपायरच्या उजव्या बाजूने बॉलिंग करताना या बॉलरला आपण पाहतोय. छोटा तनीचा बॉलर आहे. या बॉलवरती अगदी चांगला फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये चांगलं डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण आणि खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कॅप्टनसाठी. आपण जर पाहायला गेलं तर एकातनं चेंडूला काय थांबवले तिथे सुरेख. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. तुम्ही जर का ऑनलाईन ही स्पर्धा घर बसल्या पाहत असाल तर नक्कीच या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. आणि खास करून ब्ल्यू स्टार 11 जो फुरुजचा संघ आहे त्या संघाची आपण प्रशंसा करूयात. एका बाजूला यजमान संघाच्या विरोधामध्ये खेळताना आपण बघताय, तर दुसऱ्या बाजूला हॅलो 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 चेक येणारा पुढचा बॉल असेल. फलंदाज मात्र हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे. ज्या बाजूला जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅकवरती साईलनं आता कमबॅक आणून आपल्या संघाला देखील दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल इथे पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल का. एक धाव तर अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरी धाव वेगानं कंप्लीट होते. प्रयत्न तिसरा धावेचा आणि तिसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्या धावेचा प्रयत्न होता. धावचीटची संधी बनू शकते का. अंपायर्स मात्र त्या ठिकाणी प्रभावी झालेले आहेत. फलंदाज बाद होतोय. मेरे अपने ने लूटा तो गैरों में कहा दम था, त्या कस्ती डुबी थी वहा विश्वास कमता. फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर यजमान टीम राधाकृष्ण बी या संघाला बसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल असेल. या बॉलवरती विकवलेला पाहता डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती मॅक्झिमम या स्पर्धेचा पहिला सिक्सर असेल. कमॉन डीजे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत कुठेतरी मिस फील्ड बघायला मिळेल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
आणि लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील बघायला मिळत आहे. धावसंख्या 23 ला जाऊन पोहोचले. 23 या आकड्यावरती 2 खेळाडू नक्कीच बाद झालेले आहेत. 1.5 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत. मी तरी म्हणेन या हे षटक मात्र साहिलचं खूप एक्सपेन्सिव्ह असेल. आपण चर्चा केली होती सुशांत यांची, आज अनफिट आहेत ते, परंतु या मॅच मध्ये ते खेळू देखील शकत नाहीयेत बघा. परंतु साहिल यांच्यावरती चांगले मोठमोठे प्रहार करताना आपण बघितलेत. 2 बॉलचा खेळ अजून देखील बाकी असेल. 4 बॉल झाले. येणारा पुढचा बॉल असेल फुलटॉस बॉल वरती अलोंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडूला खेळलं गेलंय. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते ब्लू स्टार 11 फुरुस या संघाच्या माध्यमातून. हे कुठेतरी डोकेदुखी राहिली आहे. ह्या चुका सुधाराव्या लागतील. कोण चुकतंय, काय चुकतंय, या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, तरच तुम्ही जाऊन पुढे यशस्वी बनू शकता बघा. संघर्ष तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये करावं लागेल. येणारा पुढचा बॉल असेल, शेवटचा बॉल आहे या षटकातील. षटक क्रमांक 2 चालू आहे. या बॉल वरती मोठा प्रहार केलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस फील्ड बघायला मिळते आणि या बॉल वरती देखील 4 धावा असतील. षटक क्रमांक 2चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 29. 29 2 खेळाडू बाद झाले आहेत. छोटीशी विश्रांती ऐकूया डीजे वरती एक मधुर. धन्यवाद डीजे. यानंतर राधाकृष्ण 11 ब आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष या 2 संघांमध्ये महत्वाची लढत असणार आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेतोय. राधाकृष्ण 11 ब आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष याच्या नंतरचा सामना फार महत्वाची लढत पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपलेला आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः मंगेशने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय, तर प्रथमेशला अजून देखील स्वतःचं खातं ओपन करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. याच्याकडनं देखील फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असतील. दोन्ही संघांसाठी सामना डू ऑर डाय पद्धतीचा असेल. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित होईल त्या संघाचं अस्तित्व इथे संपेल. त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे हा निर्धार आणि निश्चय आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता आता पुन्हा एकदा एका युवा गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. संदीप गोलंदाजी मार्क वरती. संदीप ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, टीमसाठी 3रं षटक घेऊन मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील त्यांच्याकडे देखील. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती आलेत. माणूस खऱ्या अर्थानं शरीराने दिव्यांग असतो, परंतु मनाने तो नेहमीच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गुणवान राहिलाय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता या खेळाडूकडे आपल्याला पाहायला भेटते. एका हाताने दिव्यांग असताना देखील मनाची जी खऱ्या अर्थानं जी श्रीमंती या खेळाडूकडे पाहायला भेटते बघा. स्वतः कॅप्टन देखील आहे, त्याचबरोबर मैदानामध्ये इतर खेळाडूंसाठी ते आदर्श देखील राहिलेत आणि असा एक स्टार खेळाडू तुम्हाला आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटतात. मिस्टर संदीप सज्ज होतात ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू नो डिक्लेअर केला आणि चेंडू जातोय तो अर्थात सीमारेषेच्या दिशेने. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव पूर्ण केली आणि टीमची धावसंख्या आता 1+1 = 2. 2 धावांच्या मदतीने पोहोचते 31-31 या आकड्यावरती. शानदार सुरुवात यजमान संघाच्या माध्यमातून. ब्लू स्टार 11 पुरुष या टीमच्या विरोधामध्ये राधाकृष्ण 11 संघाने अगदी पहिल्याच मॅचच्या पहिल्या ओव्हर पासून आक्रमण करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर संदीप सर स्वतः कैप्टन वो कहते हैं ना कि हाजमे की गोली रंगों की होली, गुजरात के घाघरा चोली और क्रिकेट के मैदान में वो कप्तानी हमने विराट कोहली की देखी थी. आज उसी कप्तानी को दोहराने की आवश्यकता होगी. लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए नजर आएंगे मिस्टर संदीप, जो कि यहाँ पर ब्लू स्टार 11 पुरुष टीम के लिए करो या मरो ये मुकाबला और उसमें बेहतरीन गेंदबाजी करने की आशंका जरूर रखते हैं. अपने गेंदबाजी के लिए फील्डिंग की सजावट करते हुए फिलहाल यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए मिस्टर मंगेश अभी तक 6 गेंदों पर 14 पर खेलते हुए इस बार स्टेप आउट होकर खेलने का प्रयास करना चाहते थे. गेंद को घुमाना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले के बीच में
जी हाँ दोस्तों, कोई भी संपर्क देखने को नहीं मिला। अंत में गेंद गई थी सीधा विकेट कीपर के दस्तान में और बाकी का काम उन्होंने बखूबी निभाया था। शानदार कमबैक देखने को मिलता हुआ मिस्टर संदीप के द्वारा। ये तो झांकी दोस्तों, पिक्चर पूरा का पूरा बाकी है। फिर एक मर्तबा यहां पर देखिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, स्लोअर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई ऑफ स्टंप के बाहर गेंद को फेंका था। टप्पा खाने के बाद इन स्विंग होती हुई और गेंद गई थी बल्लेबाज को चकमा देती हुई सीधा विकेट कीपर के दस्तान में। लगातार यह दो गेंदें जो बेहतरीन देखने को मिली थी, जिसके बलबूते पर यहां पर थोड़ा सा स्कोर में रुकावट नजर आता हुआ। संदीप इस ओवर में दोबारा शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, इस बार पुल किया है, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क। शायद अंपायर का इशारा 6 का और इस बार 6 रन के लिए सीमा रेखा के बाहर। कम ऑन डीजे। थर्टी डावा पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवरती। या ओव्हरमध्ये ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल टाकला जातोय संदीप यांच्या माध्यमातून आणि जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं संदीप यांचं कौतुक करावं लागेल। और छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। दरम्यान जर आपण बघितलं तर या ठिकाणी संदीप जे स्वतः कॅप्टन्सी देखील करतायत, इतर खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं ते एक प्रेरणास्थान देखील म्हणतायत। दिव्यांग असताना देखील ज्या पद्धतीची त्यांची गोलंदाजी फिल्डिंग आपण पाहिले, कमाल केली या खेळाडूने। यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी शानदार बॅटिंग आपण पाहतोय। कम ऑन डीजे। .45 45 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत। प्रथमेशने देखील आता आक्रमक पवित्रा घेतला, 3 बॉलमध्ये 13 धावांवरती खेळतात, तर मंगेश 14 धावांवरती फलंदाजी करतायत। राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3 या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्या मॅच मध्ये यजमान संघाने जोरदार आक्रमण चढवले ब्लू स्टार 11 पुरुष संघावरती। याच्यानंतर पुन्हा एकदा राधाकृष्ण 11 ब आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष या 2 महत्वाच्या संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या पर्वामध्ये यजमान संघाचा प्रवास आपण उपउपांत्य फेरीपर्यंत पाहिला, परंतु त्यानंतर या संघाचा प्रवास संपला, परंतु पर्व 3 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचा हा निर्धार, हा निश्चय या टीमचा असू शकेल। सो दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप यांच्या हातामध्ये चेंडू थोडेसे मागणे जरूर ठरलेत, परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं होती, कमाल केली होती, विशेषतः दुसऱ्या ओव्हरमध्ये डिफेन्स करत असताना। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत। यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तोपर्यंत एक धाव इथे झपकन पूर्ण केली जाते। सिंगल डबल आणि त्याचबरोबर खराब बॉलवरती जोरदार आक्रमण करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न आता इथे यजमान टीमच्या माध्यमातून सुरू जातोय। बघा आता सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते। आखो टप्प्याचा बॉल यावेळेला पूल करायचा होता, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेणारा बॉल होता। शॉर्ट टर्नमॅनचा फिल्डर देखील त्या ठिकाणी मिसफील्ड करतो आणि चेंडू जातोय धन धन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी। धन्यवाद डीजे, येतोय तुमच्याकडे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहताय 3 ओव्हरचा सामना संपलेला आहे। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यजमान संघाने 50 धावा बनवल्या, 51 धावांचं विशाल लक्ष्य सेट केलंय ब्लू स्टार 11 पुरुष संघाच्या समोर। अर्थातच या ठिकाणी या 3 ओव्हरमध्ये ब्लू स्टार 11 पुरुष संघ 18 बॉलमध्ये 51 धावांचा विजय लक्ष्य सक्सेसफुली पार करेल का, कारण सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग हा फॉर्म्युला असणार आहे। सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी सामना क्रमांक 2 राधाकृष्ण 11 ब आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते टॉस करून घेऊया। राधाकृष्ण 11 ब आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष, चला टॉस करून घेऊया।
आणि टॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. अर्थात या स्पर्धेचं जे ऑफिशियल सॉन्ग आहे ते ऑफिशियल सॉन्ग आपण ऐकणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय राजेंद्र माडिक सर देखील आलेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. सर, आपलं देखील आम्ही मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण मागचे 2 पर्व देखील आम्ही आपल्याला पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आवर्जून उपस्थित असता, आम्हा तरुणांना मोटिवेट करता, मार्गदर्शन करता, आमच्यासाठी प्रेरणा निर्माण करता. तर आपलं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय कृष्णाजी धुमाळ सरपंच ग्रामपंचायत दयाळ यांच्या माध्यमातून देखील तब्बल 2000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. सरांचं देखील मी मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय रमेशजी दोडकडे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी दिली आहे. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. त्याचबरोबर ज्या जागेमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपण ऑर्गनाईज केलेली आहे, या मैदानाचे मालक आदरणीय मुनीर संगे सर यांनी देखील तब्बल 1000 रुपयाची देणगी आम्हाला दिली आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आणि राजेंद्र माडिक सर, आपण देखील 500 रुपयाची देणगी देऊन आम्हाला उपकृत केल्यात. आपलं देखील मी हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 टीम टॉस करण्यासाठी आदरणीय निलेश यादव सर फहद टॉस बॉक्स कडे आपण कॅमेरा फिरवा. फहद आदरणीय अशोकजी कदम साहेब यांच्याकडून देखील 1100 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. कदम साहेब, आम्ही देखील आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या दयाळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच आणि त्याचबरोबर गाव मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अशोकजी कदम साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. दयाळ गावावरी आनंदाला आली भरती, आज दयाळ गावावरी आनंदाला आली भरती. राधाकृष्ण चषक गाजतय्या भोणग्याच्या माळावरती, राधाकृष्ण चषक गाजतय्या या भोणग्याच्या माळावरती. नवतरुणांनी केली तयारी ही जोरात, हे मैदान सजविण्यासाठी केले कष्ट मेहनत दिन रात. वाडीतील थोर मंडळी देती नवतरुणांना स्फूर्ती, वाडीतील थोर मंडळी देती नवतरुणांना स्फूर्ती. राधाकृष्ण चषक गाजतय्या भोणग्याच्या माळावरती, राधाकृष्ण चषक गाजतय्या या भोणग्याच्या माळावरती. घेऊन 2 दिवस क्रिकेट राबवून जगभर प्रसिद्धी झाली होत्या युट्यूबच्या माध्यमातून. असा लाईव्ह चषक आमचा जो तो पाहतोय मोबाईल वरती, हा लाईव्ह चषक आमचा जो तो पाहतोय मोबाईल वरती. राधाकृष्ण चषक गाजतय्या. त्याचबरोबर धन्यवाद डीजे अजितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर संजयजी पवार सर यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि जाऊयात या ठिकाणी आपण जी मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू असेल, ब्लू स्टार 11 संघ फलंदाजी करताना दिसेल. तब्बल 51 धावांचं ध्येय उद्दिष्ट आहे.
बॉलरचं नाव सांगायचं बॉलरने. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर असतील. अप्रथम फलंदाजी करत असताना राधाकृष्ण हे या संघाने काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर बघा प्रतिस्पर्धी ब्लू स्टार 11 या संघाला 51 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 17च्या सरासरीने या ठिकाणी ब्लू स्टार 11 या संघाला या धावा बनवायच्या आहेत आणि या कराव्या देखील लागतील. खूप मोठा संघर्ष करावा लागेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हे जे संविधान निर्माण करत असताना खूप मोठा संघर्ष केलाय मित्रांनो. मुळशीवड्डीलच्या त्या दिवाच्या खाली बसून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचं हे संविधान दिलं आणि एक अमूल्य असा दागिना आपल्या सर्व या भारताला दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा खूप मोठा संघर्ष देखील होता. आज तो संघर्ष डोळ्याच्या समोर ठेवत असताना ब्लू स्टार 11 पुरुष या संघाला देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. कारण महापुरुषांनी या ठिकाणी बघा संघर्ष केलाय तर तुम्हाला देखील या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. तब्बल पाहायला गेलं 18 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता असताना इथे गोलंदाजी ट्रॅक वरती राधाकृष्ण ए या संघाकडून बॅट बॉलर असतील. बॉलरचं नाव केतन गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतील आपल्या संघाकडून. तब्बल 51 धावांची गरज असताना शुभम सावंत आक्रमक शैलीचा फलंदाज याच्याकडे विद्वत्ता चांगलीच आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे जे साथीदार म्हणजे आशिष या दोघांना तुम्ही पाहताय. दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी विद्वत्ता चांगली आहे, गुणवत्ता आहे, प्रगळता पोटेन्शियल कॅलिबर ठासून आणि भरून असणारे दोन्ही खेळाडू फलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. आपण चला अंपायर मॅचला सुरुवात करूयात. खूप साऱ्या मॅचेस अजून देखील खेळवायच्या आहेत आपल्याला. पहिलाच बॉल खेळण्यासाठी या ठिकाणी बघा शुभम ऑन स्ट्राईक मार्क वरती असेल. नॉन स्ट्राईकला आपण आशिषला पाहताय. पहिला बॉल टाकला जाईल. पहिल्याच बॉलवरती ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. चेंडूला सन्मान दिला, डिफेन्स केलाय. या बॉलवरला बघा डिफेन्स करत असताना आपल्या संघाकडे थोडीशी पहिल्याच बॉलवरती सन्मान दिला गेला आणि त्याच्यानंतरला मात्र इथे बघा बॉलरच्या चेहऱ्यावरती थोडंसं अस्थिर राहील. कारण का तुम्हाला 51 धावांचा पाठलाग करायचा याचाच अर्थ या मॅच मध्ये सुरुवातीपासून प्रहार करावे लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये 17च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या संघाला धावा बनवायच्या आहेत. ओ येस पॅडल स्ट्रोक आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू आउट ऑफ द पार्क. यस पाहायला गेलं तर शुभम सावंत यांच्या माध्यमातून अंपायरचा इशारा अजून देखील आलेला नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. कम ऑन डीजे. येणारा पुढचा बॉल असेल. चेंडूला आता सन्मान दिला जाईल. पहिला बॉल डॉट होता, त्याच्यानंतर एक सिक्सर आला. दुसरा बॉल देखील डॉट आपल्याला आता बघायला मिळतोय. दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळताना दिसू शकतील. केतन सारख्या एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये चांगल्या प्रकारची रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले फलंदाज म्हणजेच एका बाजूला असतील शुभम सावंत आणि त्याचबरोबर आशिष ही जोडी आहे. यावेळेला अगदी डाऊन द ग्राउंड चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेनं मात्र चाललाय, जिथे सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजर आपल्याला बघायला मिळाला. जोपर्यंत चेंडूला अडवतील फेकतील बॉलरकडे अतिशय वेगाने या बॉलवरती देखील आपण बघताय तर 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे 8 या आकड्यावरती. येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलला अगदी कमी गतीचा व्हेरिएशन पूर्ण फसवणारी बॉलिंग असेल. फलंदाज बघा या गतीला बीट झालेत. काय बॉलिंग केली जाते. अफलातून कमबॅक आता केतनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. गेल्या फरावमध्ये केतननं काय क्रिकेट खेळलं होतं खरंच कौतुक करावं लागेल केतन यांचं देखील. बॉलर अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ते बॉलिंग करतायत. येणारा पुढचा बॉल असेल. विकेट काय वो सुपर फटका. व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. चेंडू वन मोर सीमा रेषा पार. यस मॅक्सिमम चौकार.
धन्यवाद डीजे. षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. विदाउट लॉस 12. 12 धाव फलकावरती असलेले जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये अजून देखील 39 धावांची आवश्यकता. नो टी मीटिंग. चला लवकरात लवकर न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती पाठवून द्यायचे यजमान संघ. 12 बॉल मध्ये 29 धावा बनवल्या जातील का लगभग मी जर पाहायला गेलं तर मी म्हणेन 19.50 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवत असताना या धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला करायच्या आहेत. ब्ल्यू स्टार 11 अफुरुसा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली करून दिली होती. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी तुम्ही पाहताय मोहन यांच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं हाताळलं जाईल. आपल्या संघासाठी ते नक्कीच योग्य बॉलिंग करताना दिसू शकतील का? येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल की कशा प्रकारची बॉलिंग असू शकते या ठिकाणी मोहन यांच्या माध्यमातून देखील. आय थिंक राऊंड द विकेट ते बॉलिंग करताना दिसू शकतील. सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंगची पोझिशन कशा प्रकारची आहेत बघा. डीप मिड विकेट लावला गेलाय. त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक लावला गेलाय. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ देखील लावला गेला आणि त्याचबरोबर पॉइंटचा खेळू अगदी कव्हर पॉइंटला देखील लावला गेलाय. स्वीपर कव्हरचा खेळू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. लॉंग ऑफ देखील तैनात केला गेलाय. पण तो सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफच्या खेळूला लगेच बोलवलं गेलंय. मॅच मात्र मोठी होईल यात अजिबात शंका नाही. 12 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लगभग 19.50 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवायची. या बॉलवरती अवयवद हवाई यात्रेवरती पाठवलंय. बॉलच्या खाली बॉलर अगदी फॉलो थ्रू मध्ये पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. हा नानाचा मामला आहे तिथे. केवळ आणि केवळ एक सिंगलच धाव घेतले. आता इरादा स्पष्ट केलाय शुभम सावंत या खेळाडूनं की त्यांना मात्र आता स्ट्राईक मार्क वरती राहायचं आहे. आक्रमक शैलीचे फलंदाज देखील आहेत आणि मी तरी म्हणेन एकंदरीत आज शुभम सावंत हा एकमेव असा फलंदाज आहे की कोणत्याही क्षणाला मात्र मॅचचं रूप पलटी करू शकतो आणि विद्वत्ता आहे या खेळाडूकडे. ती क्षमता आहे. आज मात्र स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. संकट काळामध्ये नक्कीच स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी स्वतः जिंकलेलो नाहीये सांगण्याचा अवलंब करावा लागेल. फलंदाजी करत असताना शुभम सावंत यांना नाव शुभम आहे. काम देखील शुभ करावं लागेल. आवला यस आतल्या बाजूची कडा फलंदाज त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. कम ऑन डीजे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा प्रगती पथावरती चालू आहे. पहिल्याच बॉल वरती पाहायला गेलं तर ज्यावेळेला फेस करत होते दुसरा बॉल टाकला आणि फलंदाज मात्र बाद झाले. शुभम सावंत या नावाची चर्चा आपण करत होतो परंतु शुभमच्या माध्यमातून तेवढे दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं नाही. साहिलला आपण बघताय क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी बॉलिंग करत असताना एक्सपेन्सिव्ह ठरले होते. यावेळेला बघा नक्कीच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलंय. डिपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला पकडतील या बॉलवरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मोहनच्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम निश्चित रूपे केले जात आहे. आपला संघ एकंदरीत जर पाहायला गेलं तर संघर्ष सातत्यानं करतायत. यजमान संघानं अगदी धावांचा डोंगर उभा केला. तब्बल 50 धावा बनवल्या पहिल्या फलंदाजी करत असताना आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये तब्बल 51 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कैफ इकडे या. कैफ
त्याचबरोबर जर पाहायला गेले तर 2 धावा या ठिकाणी आपल्याला ऍड होताना बघायला मिळू शकतील. मोहन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अजून देखील 35 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणार ब्लू स्टार 11 या संघाला. एकंदरीत पाहायला गेलं तर यास मोठा प्रहार केलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. कॅच मिस होते. हा नानासा मामला असेल. धावचीची संधी बनू शकते का? येस, काढू मात्र बाद होतोय. मोठा धक्का ब्लू स्टार 11 या संघाला बसतोय. आशिष मात्र अगदी सलामीसाठी गेले होते परंतु आता मैदानाच्या बाहेर येत आहेत धावचीत होत असताना. खुदकुशी केली. या बॉलवरती पाहायला गेलं तर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलंय. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 22 उल्लंघन बॉलरने देखील केले आणि या 22च्या नियमांचं उल्लंघन करत असताना इथे बॉलरला पनिश देखील केलं जाते, दंडित केलं जातंय आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला एक्स्ट्रा धाव देखील आता मिळू शकते. याचमान संघानं अगदी बॅटिंग सुरेख केली. बॉलिंग देखील चांगलीच चालली आहे. येस, बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही परंतु फर्निचर डिस्ट्रॉय केलंय बॉलरनं. इथे मोठा धक्का बसतोय. विशाल, नाव विशाल आहे, काम देखील विशालच करायचंय तुम्हाला. टार्गेट विशाल पार करायचंय तुम्हाला. 51 धावांचा पाठलाग करत असताना अजून देखील 6 बॉल मध्ये 33 धावा. 6 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत तुम्ही नक्कीच मॅच पाहिली असाल गुजरात टायटन्स आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एकंदरीत अजी मॅच होती ना KKR मध्ये. ज्यावेळेला रिंकू सिंग नावाच्या वादळानं त्या 6 बॉल मध्ये 31 धावा बनवल्या होत्या. आता मात्र या फलंदाजांना रिंकू सिंगच बनावं लागेल. मोठमोठे अगदी प्रहार करावे लागतील. निलेश सर, नक्कीच आपण टॉस घेतलेला आहे येणाऱ्या पुढच्या मॅचचा. धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 खेळाडू तर बाद झाले. 4 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. तिथे थोडीशी मिसफील्ड देखील आपल्याला बघायला मिळाली आणि अंपायर्स मात्र सांगतील हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकलाय बॉलरना. एक्स्ट्रा धावा मात्र खर्च केला जिथे मोठं नुकसान आपल्याला अजिबात बघायला मिळालं नाही. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचल एकंदरीत 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर केला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या सर्कलच्या आतमध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील. केवळ एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागतंय ब्लू स्टार 11 आफुरुस या संघाला. चार बॉलचा या बॉलला जर पाहायला गेलं तर एकंदरीत लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार. इथे मिळाल्या धावा. 4 आलाय चौकार.
सर या ठिकाणी हा डॉट बॉल आहे का? डॉट बॉल आहे ना? ओके. म्हणजे 2 बॉल आता इथून पुढे बाकी राहतील. बॉलिंग आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल. या बॉलवरती देखील घणाघाती प्रहार आणि ते फलंदाज मात्र बाद आणि तिसरं षटक देखील समाप्त झालंय. मॅच मात्र यजमान संघ जिंकलेली आहे. अभिनंदन करूयात. परंतु ब्ल्यू स्टार 11 फुरुज हार्ड लक बॉईज तुम्ही देखील येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. खूप मेहनत घ्या आणि स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळा. शुभेच्छा असतील. त्याच्यानंतरला जाऊयात आपण दुसऱ्या मॅचकडे. परंतु त्याच्या अगोदर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान करून घेऊयात. ब्ल्यू स्टार संघाचे कॅप्टन्स, ब्ल्यू स्टार 11 संघाचे कॅप्टन सर या आपण एक फोटो सेशन करू. सो आपल्याला लाईव्ह वरती त्याचबरोबर आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सन्मान करूयात. मी विनंती करतो या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किसन सर यांना मी विनंती करेन की आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित असणारे आदरणीय काशीनाथ दिवेकर सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करतो किसनजी माडिक सर यांना की आपण त्यांचा तुमच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून देखील तजुबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मी किसनजी माडिक सर यांना देखील